पुजारी काका, नवरात्रीचा सण आपण का साजरा करतो? तेव्हा त्याला पुजारी नवरात्रीची कथा सांगतात. बाळा, खूप वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा एक राक्षस होता. तो अत्यंत बलवान असून त्याला तिन्ही लोकांवर म्हणजेच भूलोक, देवलोक आणि पाताळलोक यावर अधिपत्य गाजवायचे होते. राज्य करायची इच्छा होती. यासाठी त्यानं ब्रह्मदेवाचा कठोर तप सुरू केला. ब्रह्मदेवाय नमो नमः. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेवानं प्रसन्न होऊन त्याला वरदान मागण्यास सांगितले. महिषासुरा, बोल, काय वरदान हवे आहे तुला? महिषासुराने त्याचा वध कोणत्याही पुरुष देवाने किंवा असुराने होणार नाही, तर त्याला फक्त एखाद्या स्त्रीच्या हातून मरण येईल असं वरदान मागितलं. आणि ब्रह्मदेव तथास्तु म्हणत वरदान देऊन निघून गेले. वरदान मिळताच त्याने आपल्या तिन्ही लोकांवर अधिपत्य गाजवण्याच्या इच्छेला सुरुवात केली. कमजोर लोकांवर तो बळाचा प्रयोग करून त्रास देऊ लागला. ऋषी मुनींना मारहाण, यज्ञामध्ये विघ्न आणत पृथ्वीवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. आणि तो इतक्यातच थांबला नाही. त्यानं देव, गंधर्व, असुर यांच्यावर सुद्धा अत्याचार सुरू केले. देवांना स्वर्गातून हाकलून दिले व स्वतः इंद्रासनावर बसला आणि देवांना सुद्धा असाच त्रास दिला. महिषासुराच्या त्रासामुळे इंद्रदेव सर्व देवांना सोबत घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवासोबत महादेव आणि विष्णू तेथेच उपस्थित होते. सर्व देवांनी आपली व्यथा आणि महिषासुराच्या अत्याचाराचे सर्व कथन या त्रिदेवांसमोर मांडले. आणि महिषासुराला मिळालेल्या वरदानामुळे या त्रिदेवांनी आदिशक्तीचे आवाहन करून आदिशक्तीला महिषासुराचा वध करण्याची विनंती केली. तेव्हा आदिशक्तीनं दुर्गा देवीचा अवतार घेतला. या अवतारात त्यांना महादेवांनी त्रिशूळ, विष्णूनं सुदर्शन चक्र, तर इतर देवांनी आपली शक्ती व शस्त्रे दिली. आणि देवी सिंहावर आरूढ होऊन शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. आणि महिषासुराच्या महालाजवळ येत तिनं महाभयंकर गर्जना केली. देवीचे सुंदर रूप पाहून महिषासुरानं देवीला लग्नाची मागणी घातली. पण देवीनं ती फेटाळून लावली आणि त्याच रागात महिषासुरानं आपल्या काही राक्षसांना देवीला बंदी बनवण्यास पाठवले आणि युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध पुढे 9 दिवस चालले. युद्धामध्ये महिषासुरानं कधी रेडा, कधी वाघ, तर कधी हत्ती, कधी सिंह अशा वेगवेगळ्या रूपात देवीवर हल्ले केले. पण देवीनं आपल्या दिव्य अस्त्रांनी सर्व हल्ले निकामी केले व अखेर 10व्या दिवशी देवीच्या हातून महिषासुराचा वध झाला. आणि दुर्गा देवीला महिषासुर मर्दिनी हे नाव पडलं. बाळांनो, दुर्गा मातेनं केलेला महिषासुराचा वध म्हणजे सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय. याच 9 दिवसांना आपण नवरात्री म्हणून उत्सव साजरा करतो. भागी भागीने आम्ही